चिंचपापेन नगरीत शेगावीच्या राणा गजानन महाराजांच्या पालखीचे उत्साहात आगमन, भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी। संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे पायदळ 57 वर्षांच्या परंपरेनुसार यंदाही वटपौर्णिमेच्या दिवशीच चिंचपापेन नगरीमध्ये दाखल झाले आहे। श्री क्षेत्र शेगाव येथून निघालेल्या या दिंडीचे आणि घोडदळ पालखी सोहळ्याचे रविवारी शिरपूर येथे आगमन झाले होते। त्यानंतर सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून रिसोड तालुक्यामध्ये पालखीचे आगमन झाले। दुधाळा, वसारी, वाघी खुर्द, दापुरी आणि केशवनगर मार्गे ही पालखी चिंचपापेन नगरीत पोहोचली। चिंचपापेन येथे आगमन झाल्यानंतर वारकऱ्यांनी दुपारी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर थोडा वेळ विसावा घेतला। या ठिकाणी विठ्ठल, रुक्मिणी आणि गजानन महाराजांची पूजा, आरती व दर्शनाचा सोहळा पार पडला। भाविकांसाठी प्रथम महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली होती। वाशिम येथील वैद्यकीय पथकही या सोहळ्यात वारकऱ्यांच्या सेवेसाठी सहभागी झाले होते। दिवसभर परिसरातील अनेक गावांमधून भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि माऊलींच्या दर्शनासाठी येत होते। चिंचपापेन येथील दर्शन सोहळ्यानंतर ही पालखी केशवनगर मार्गे सायंकाळी मसलापेन येथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली। दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीच्या आगमनामुळे भक्त आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। आसपासच्या 10 ते 15 खेड्यापाड्यातून हजारो भाविकांनी या पालखी दर्शन सोहळ्याला हजेरी लावली। सुमारे 800 ते 900 वारकऱ्यांसह पालखीचे आगमन होताच टाळ मृदंगाचा गजर आणि गण गण गणात बोते या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिरपूर आणि वाशिम पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला होता। तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनीही या प्रसंगी उपस्थित राहून गजानन महाराज माऊलींचे मनोभावे दर्शन घेतले। हा माऊलीचा पालखी सोहळा मंगळवारी सकाळी रिसोडच्या दिशेने प्रस्थान करेल आणि मंगळवारी रात्रीचा मुक्काम रिसोड येथे असेल। रिसोडमध्येही पालखीच्या स्वागताची मोठी तयारी करण्यात आली असून तिथे भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते, ज्याचा लाभ घेण्यासाठी हजारो सांप्रदायिक भाविक उपस्थित राहतात। गजानन महाराजांच्या या दिंडीसाठी रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। रिसोडमधील मुक्कामानंतर बुधवारी सकाळी हा पालखी सोहळा मराठवाड्याच्या दिशेने म्हणजेच सेनगावमध्ये प्रस्थान करणार आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। Hehehe